आपण असंच ऑफिसमध्ये काम करत असतो आणि भूक लागते म्हणून आपण ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करतो, एखादी वस्तू ऑर्डर करतो. त्यावेळेला ती 10 मिनिटात मिळावी अशी आपली इच्छा असते. पण आता इथून पुढे तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कुठल्याही ऑनलाईन क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून कुठलीही वस्तू मिळणार नाहीये. केंद्रीय कामगार मंत्र्यांनी घेतलेल्या एका हस्तक्षेपानंतर हा बदल करण्यात आलेला आहे आणि ब्लिंकिट, झेप्टो यासारख्या अनेक कंपन्यांना आता 10 मिनिटांसाठीचं प्रेशर त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सवर टाकता येणार नाहीये. हा निर्णय नेमका काय आणि हा निर्णय का घेण्यात आलाय हेच या व्हिडिओतून सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. घडलं असं की डिलिव्हरी पार्टनर्सनी गेल्या 31 डिसेंबर 2025ला वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर आंदोलन केलं आणि या आंदोलनाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की डिलिव्हरी पार्टनर्सला जे वेगवेगळ्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती काम करतात, लोकांच्या घरापर्यंत वेगवेगळ्या वस्तू पोहोचवण्याचं काम करतात, त्या लोकांसाठी 10 मिनिटांची वेळ किंवा एक ट्रेंड सेट करण्यात आलेला होता, ज्या माध्यमातून प्रत्येक प्लॅटफॉर्म आम्ही किती वेगानं डिलिव्हरी करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि तशा आशयाचे कॅप्शन्स त्या ॲपवरती जसं की ब्लिंकिटवरती आपल्याला पाहायला मिळायचे की 10 मिनिटात ऑर्डर 10,000 पेक्षा जास्त वस्तू असे त्यांचे घोषवाक्य होते. अशा वेगवेगळ्या या प्लॅटफॉर्म्सवरून कमीत कमी वेळात आम्ही कशी डिलिव्हरी करतो हे दाखवण्यासाठीची स्पर्धा सुरू झाली होती. पण ही स्पर्धा त्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या जीवावर बेतणारी ठरत होती, कारण डिलिव्हरी पार्टनर जेव्हा कमीत कमी वेळेत ती ऑर्डर त्या घरी किंवा त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी जातात त्यावेळेला ते वाहतूक कोंडीतून अनेकदा वेगानं गाडी चालवताना घेऊन जातात किंवा धोकादायक पद्धतीनं प्रवास करून ते तिथपर्यंत पोहोचवतात, कारण त्यांचं उद्दिष्ट असतं कमी वेळेत त्यांना ती ऑर्डर पोहोचवायची असते. डोक्यात तोच विचार असतो की 10 मिनिटात ही ऑर्डर पोहोचवायची आहे. कंपनीसाठी जरी हा मार्केटिंगचा एक फंडा असला तरी त्या कामगारांसाठी मानसिक आणि शारीरिक त्रास निर्माण करणारा तो एक ट्रेंड सेट झालेला होता आणि याच्यावरच या कामगारांनी आक्षेप घेतलेला होता आणि भारतभर 31 डिसेंबरला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये सगळ्या डिलिव्हरी पार्टनर्सनी एकत्र येऊन आंदोलन केलं होतं आणि त्यातला महत्त्वाचा हा मुद्दा होता 10 मिनिटात डिलिव्हरी करण्याचं प्रेशर. आपचे जे खासदार आहेत राघव चड्डा, त्यांनी सुद्धा या मुद्द्यावरती प्रकाश टाकलेला होता आणि संसदेमध्ये हा मुद्दा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर आता काल मागच्या आठवड्यात एक मोठी महत्त्वाची बैठक झाली आणि केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप केलेला आहे. त्यांनी कामगारांना आणि एकूणच डिलिव्हरी पार्टनर्सला या सगळ्या चर्चेसाठी त्या ठिकाणी कामगारांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून बोलवलेलं होतं आणि त्या चर्चेमध्ये वेगवेगळे मुद्दे ठेवण्यात आले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जसा आपण बोललो तो 10 मिनिटाच्या प्रेशरमुळे कामगारांवर येणारा तणाव. त्यानंतर याच्यावरती कंपन्यांनी जो युक्तिवाद केला, क्विक कॉमर्स कंपन्यांनी, तो महत्त्वाचा होता. कंपन्यांनी म्हटलं की आम्ही आमची डिलिव्हरी जी आहे ती वेगानं देण्यासाठी कामगारांवर प्रेशर टाकत नाही आहे, तर आमच्या वेअरहाऊसची संख्या वाढवतोय. त्यामुळे एका शहरात जास्तीत जास्त वेअरहाऊस असतील आणि त्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर डिलिव्हरी देऊ शकू असा आमचा प्लॅन असतो, असं त्या कंपन्यांनी सांगितलंय. तरी सुद्धा केंद्रीय कामगार मंत्र्यांनी हा युक्तिवाद मान्य न करता त्या कामगारांसाठी हा 10 मिनिटांचा प्रेशर जो होता ते आता काढून टाकलेला आहे आणि हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जातोय. त्यामुळे आता कामगारांवरचा तणाव जो आहे तो कुठेतरी कमी होणार आहे. यानंतर अनेक प्लॅटफॉर्म्सनी तातडीनं आपल्या वेगवेगळ्या ॲप्सवरती असलेले 10 मिनिटात डिलिव्हरीचे जे घोषवाक्य होते, जे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज त्यांच्या होत्या, त्या आता पूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत आणि आता डिलिव्हरी पार्टनर्सवरती हे प्रेशर नसणार आहे. एकूणच या सगळ्या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय आणि तुमच्या याच्यावरच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी, वेगवेगळ्या बातम्यांसाठी तुम्ही लोकमत फॉलो करा.